म्हणजे तुमच्या पेरेंट्स कडून तुमच्याकडे आलेले काही बायोलॉजिकल कॅरेक्टर्स जे जीन्स द्वारे तुमच्यात येतात. ट्रान्सक्रिप्शन मध्ये एक छोटी टर्म आहे जी आहे सेंट्रल डॉग्मा. व्हॉट इज मीन बाय सेंट्रल डॉग्मा? Information about protein synthesis is stored in DNA and synthesis of appropriate proteins as per requirement is necessary for body. These proteins are synthesized by DNA through RNA. म्हणजे काही प्रोटीन्सची जी इन्फॉर्मेशन असते ती डीएनए मध्ये स्टोअर केलेली असते आणि अप्रोप्रिएट प्रोटीन्सचं सिंथेसिस बॉडीच्या रिक्वायरमेंट नुसार होणं खूप गरजेचं असतं. आणि हेच प्रोटीन्स कसे सिंथेसाइज केले जातात? डीएनए थ्रू आरएनए. आरएनए पासून डीएनए पर्यंत. इज प्रोड्यूस्ड ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स ऑफ डीएनए. म्हणजेच डीएनए वरच्या न्यूक्लियोटाइड्स वरचा जो सिक्वेन्स असतो त्याच्यानुसार एमआरएनए प्रोड्यूस होतो. बट हाऊ इज द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स इन एमआरएनए ॲज कम्पेअर्ड टू डीएनए? Sequence of nucleotides is complementary to the DNA strand, and one of the two DNA strands is used in this process. In the process of transcription and RNA synthesis, only one of the DNA strand is used. Uracil is present in RNA. RNA मध्ये uracil present असतं. तर DNA मध्ये काय प्रेझेंट असतं? DNA मध्ये थायमिन प्रेझेंट असतं. पण ह्या प्रोसेस मध्ये युरासिल यूज होतं कारण आरएनए सिंथेसिस होतंय. या प्रोसेसला जेव्हा ही कंप्लीट प्रोसेस सिंथेसिस होऊन पूर्ण होते त्या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात. तर आता आपण बघणार आहोत ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय असतं. ट्रिपलेट कोडॉन मध्ये एमआरएनए म्हणजेच मेसेंजर आरएनए जो न्यूक्लियस मध्ये फॉर्म झालेला आहे तो सायटोप्लाझम मध्ये येतो. तो सायटोप्लाझम मध्ये येताना कोडेड मेसेज घेऊन येतो. कुठून? डीएनए कडून. डीएनए कडून आणलेला कोडेड मेसेज कोणासाठी असतो? अमायनो ऍसिड्स साठी असतो. तर प्रत्येक अमायनो ऍसिड साठी 3 न्यूक्लियोटाइडचा एक कोड असतो. प्रत्येक अमायनो ऍसिड साठी 3 न्यूक्लियोटाइडचा एक कोड असतो. म्हणून त्याला आपण ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतो. आता आपण बघणार आहोत ट्रान्सलेशन म्हणजे काय. ट्रान्सलेशन मध्ये एमआरएनए प्रत्येक एमआरएनए मध्ये थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स असतात. तर जेव्हा एमआरएनए हा मेसेज टीआरएनए कडे ट्रान्सफर करतो तेव्हा टीआरएनए अमायनो ऍसिड ट्रान्सफर करतो. टीआरएनए म्हणजेच ट्रान्सफर आरएनए. तर ट्रान्सफर आरएनए कडे अँटीकोडॉन असतात. अँटीकोडॉन म्हणजेच काय? तर त्यांच्याकडे कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन एमआरएनए. मेसेंजर आरएनएचा कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स जो असतो तो ट्रान्सफर आरएनए कडे असतो ज्याला अँटीकोडॉन असं म्हणतात. आणि ही प्रोसेस जेव्हा कंप्लीट होते त्याला ट्रान्सलेशन असं म्हणतात. आता आपण बघणार आहोत ट्रान्सलोकेशन म्हणजे काय असतं. तर रायबोसोम मूव्स फ्रॉम वन एंड टू अनदर एंड ऑफ एमआरएनए बाय द डिस्टन्स ऑफ 1 ट्रिपलेट कोडॉन. म्हणजे जो रायबोसोम असतो तो जी ट्रान्सलेशन प्रोसेस जेव्हा चालू असते तेव्हा तो एक वन एंड एमआरएनएच्या वन एंड पासून ते दुसऱ्या एंड पर्यंत मूव्ह करत असतो आणि तो मूव्ह करताना त्याचा डिस्टन्स असतो 1 ट्रिपलेट कोडॉनचा. त्या प्रोसेसला ट्रान्सलोकेशन असं म्हणतात. ट्रान्सलोकेशन का? तर रायबोसोम मूव्ह करत असतो, लोकेशन चेंज होत असतं म्हणून ट्रान्सलोकेशन. Such many chains come together to form proteins. म्हणजेच ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या सगळ्या चेन्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा प्रोटीन्स तयार होतात. आता आपण बघूयात म्युटेशन हा एक छोटासा पॉइंट आहे त्यातला तो बघूयात. म्युटेशन म्हणजे काय? जो न्यूक्लियोटाइड असतो जीन मधला तो न्यूक्लियोटाइड त्याची पोझिशन थोडीशी चेंज करतो कधीतरी आणि त्याच्यामुळे काही मायनर चेंज कॉज होतो ज्याला म्युटेशन असं म्हटलं जातं. आता आपण बघूयात इव्होल्युशन म्हणजे काय. ग्रॅज्युअल चेंज अकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओव्हर अ लॉंग ड्युरेशन ऑफ टाइम इज कॉल्ड एज इव्होल्युशन. ग्रॅज्युअल चेंज म्हणजे काय? तर स्लो चेंज. जो स्लो चेंज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये अकर होतो खूप लॉंग ड्युरेशन ऑफ टाइम घेतो आणि तो म्हणजे आधी आदिमानव होते आता आपण आहोत.
म्हणजे काही प्रोसेस झालीये, आपण आता जास्त डेव्हलप्ड आहोत त्यांच्यापेक्षा. म्हणजे थोडक्यात डेव्हलपमेंट म्हणजेच इव्होल्युशन. तो स्लो चेंज असतो, तो खूप फास्ट चेंज नसतो, म्हणून त्याला ग्रॅज्युअल चेंज असं म्हटलं गेलेलं आहे. अकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये नाही होत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये होतो आणि लॉंग ड्युरेशन मध्ये होतो, म्हणून त्याला इव्होल्युशन असतं. पण आता इव्होल्युशन म्हणजे फक्त लॉंग ड्युरेशन टाइम मध्ये झालेला चेंजच का? तर नाही. तर formation of new species due to changes in specific characters of several generations of living organisms as response to natural selection is called as evolution. म्हणजे नॅचरल सिलेक्शन, नेचर सुद्धा सिलेक्ट करत असतं. नॅचरल सिलेक्शन नुसार काही चेंजेस होतात, न्यू स्पीशीज जनरेट होतात आणि स्पेशल कॅरेक्टर्स आपल्यात डेव्हलप होतात. जसं आधी मानव जो होता त्याच्यात ब्रेन एवढं डेव्हलप नव्हतं, पण आता आपलं ब्रेन त्यांच्यापेक्षा खूप जास्त पटीने डेव्हलप्ड आहे. म्हणजे काही सेव्हरल कॅरेक्टर जे आहेत आपल्यात ती चेंज झाली आहे. म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड एज इव्होल्युशन. लेट्स सी थिअरी ऑफ इव्होल्युशन. पहिलं थिअरी ऑफ इव्होल्युशन नुसार पहिलं लिव्हिंग मटेरियल ऑन द अर्थ हे ओशन मध्ये फाउंड झालं होतं. त्याला प्रोटोप्लाझम असं म्हणतात. प्रोटोप्लाझम हे पहिलं लिव्हिंग मटेरियल ऑन द अर्थ आहे आणि ते युनिसेल्युलर होतं. युनिसेल्युलर, युनि मीन्स वन, सेल्युलर मीन्स सेल, एकच सेल होता त्याची. आणि त्याच्यापासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स डेव्हलप व्हायला, जास्त मल्टीसेल्युलर आणि अजून कॉम्प्लेक्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स डेव्हलप व्हायला अंदाजे 300 crore years, more than 300 crore years, but 300 crore years approximately लागले होते. डिफरंट टाइप ऑफ ऑर्गॅनिझम्स मधले जे चेंजेस झाले, मल्टी डायमेन्शनल चेंजेस झाले, ते ऑल राऊंड होते. म्हणजे एकंदर सगळ्याच टाइप्सनी त्यांच्यात चेंजेस झाले. राहणीमानात झाले, ब्रेन नुसार झाले, किंवा मग साईजने झाले. असे चेंजेस होत गेले ज्यांना खूप वर्ष लागली. आणि ते चेंजेस ऑर्गनायझेशनल होते आणि त्याला इव्होल्युशन असं म्हटलं जातं. हे थिअरी ऑफ इव्होल्युशन मध्ये आपल्याला सांगितलं गेलंय. आणि प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल्स दोन्ही मधली, प्लांट्स ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत आणि ॲनिमल्स ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. तर प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट जी त्यांच्यात झाली, त्यांच्या अँसेस्टर्स पासून आतापर्यंत डिफरंट स्ट्रक्चरल आणि फंक्शनल ऑर्गनायझेशन मध्ये स्ट्रक्चर्स पण बदललं, फंक्शनल पण सगळं त्यांच्यात बदलत गेलं. ते आपण पुढे बघणारच आहोत आता, काय काय बदललं आणि काय काय त्याच्यात आपल्याला प्रूफ्स मिळाले. त्याला सगळ्याला म्हणतात इव्होल्युशन. आता आपण बघणार आहोत इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. इव्हिडन्सेस मीन्स प्रूफ्स ऑफ इव्होल्युशन. म्हणजे एका युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून एवढे सगळे मल्टीसेल्युलर आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स कसे काय फॉर्म झाले आणि त्याचे काय प्रूफ्स आहेत ते आपण बघणार आहोत. तर फर्स्ट आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. मॉर्फोलॉजिकल मीन्स स्ट्रक्चरल एव्हिडन्सेस. स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स, इयर पिना, थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर ऑन द बॉडी एक्सेट्रा. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर ॲनिमल्स, बाकीचे ॲनिमल्स लाईक डॉग्स, कॅट्स, इवन ह्युमन बीइंग्स आपण जर बघितलं तर प्रत्येकाला 2 डोळे, 2 कान, तसंच 2 नॉस्ट्रिल्स आहेत. सगळ्यांना थिक हेअर आहेत बॉडीवरती. तर हे काही प्रूफ्स आहेत, स्ट्रक्चरल प्रूफ्स आहेत, जे आपल्याला इव्होल्युशन एक युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर किंवा एकापासून दुसऱ्याचं इव्होल्युशन झालेलं आपल्याला समजून येतंय. प्लांट्स मध्ये सुद्धा तसंच आहे. लीफ शेप, लीफ वेनेशन, लीफ पिटिओल एक्सेट्रा. म्हणजेच प्रत्येक प्लांट्स, तुम्ही कुठलंही प्लांट बघा, प्रत्येक प्लांटला लीव्स असतात. प्रत्येक प्लांट्सच्या लीव्स वरती एक टाइपचं वेनेशन असतं, लीफ पिटिओल्स असतात. प्रत्येक प्लांटला सीड असतं, फ्लावर्स असतात एक्सेट्रा. म्हणजे एकाच प्लांट पासून दुसरं प्लांट इव्हॉल्व झाले हे आपण नक्कीच म्हणू शकतो. तर हे आहेत मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. आता आपण बघूयात अनाटॉमिकल एव्हिडन्सेस.
अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस म्हणजेच त्यांच्या बोन्स मध्ये असलेले सिमिलॅरिटीज, जसं की ह्युमन हँड, फोर लेग ऑफ ऑक्स, फ्लिपर ऑफ व्हेल, पॅटॅजियम ऑफ बॅट, ह्या सगळ्यामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं खाली दिलेल्या पिक्चर मध्ये तर तुम्हाला कळेल की खूप जास्त सिमिलॅरिटीज आढळून येतात त्यांच्या बोन्स मध्ये. म्हणजे फ्लिपर ऑफ व्हेल, ह्युमन हँड, फोर लेग ऑफ ऑक्स, पॅटॅजियम ऑफ बॅट या सगळ्यामध्ये बोन्स थोडेसे सिमिलरली जॉईंट आहेत. जसं की प्रत्येकाला बोटं नसतील पण आतले जे बोन स्ट्रक्चर आहेत ते थोडे ना थोड्या काही सेम आहेत. त्याला म्हणतात अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस, म्हणजेच बोन्स मध्ये असलेले सिमिलॅरिटीज कडून मिळालेले प्रूफ्स. आता आपण बघूयात वेस्टिजियल ऑर्गन्स. वेस्टिजियल ऑर्गन्स सुद्धा एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशनचे खूप मोठे प्रूफ्स आहेत. म्हणजेच वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय? डिजनरेटेड, म्हणजे आता आधी माकडांपासून माणूस बनला असं म्हणतात. म्हणजे आधी माणसांना शेपूट होतं पण आता ते नाहीये, म्हणजेच ते डिजनरेट झाले. तर त्याची गरज नव्हती. वेस्टिजियल म्हणजे वेस्ट, त्याचा काही उपयोगच नाहीये. असे डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड, म्हणजे ते डेव्हलप होत नाहीयेत आता ऑर्गन्स आपले. ते युजलेस ऑर्गन्स, त्यांना म्हणतात वेस्टिजियल ऑर्गन्स. पण असं काही नाहीये की ते आपल्यासाठी युजफुल नाहीये म्हणून ते समोरच्या ॲनिमलसाठी सुद्धा युजफुल नसेल. काही ऑर्गन्स असे आहेत जे आपल्यासाठी युजफुल नाहीत पण बाकी कोणत्या ॲनिमलसाठी युजफुल आहेत. जसं की अपेंडिक्स. अपेंडिक्स हे ह्युमन बीइंग्ससाठी जरी युजफुल नसलं तरी सुद्धा ते रुमिनंट्स म्हणजेच रवंथ करणारे प्राणी, जसं की गाय, म्हैस अशा प्राण्यांसाठी ते युजफुल आहे. मसल्स ऑफ इयर पिना, हे इयर पिनाचे जे मसल्स असतात ते ह्युमन्स साठी युजफुल नाहीयेत पण ते मंकीज साठी युजफुल आहेत. त्यांच्या इयरची मूवमेंट करण्यासाठी जंगल्स मध्ये त्यांना कान तीक्ष्ण लागतात, त्यासाठी मंकीज साठी मसल्स ऑफ इयर पिना हे युजफुल आहेत. टेल बोन, ज्याला कॉकिक्स असं सुद्धा म्हणतात, हा पण एक वेस्टिजियल ऑर्गन आहे ज्याला आपण मराठीत माकड हाड असं सुद्धा म्हणतो. विजडम टीथ म्हणजेच अक्कल दाढ, हा पण एक वेस्टिजियल ऑर्गन आहे, त्याचा आपल्याला काही उपयोग नाहीये. बॉडी हेअर, आपल्या बॉडी हेअरचा पण आपल्याला काहीच उपयोग नाहीये, ते वेस्टिजियल ऑर्गन्सच आहेत. असे हे सगळे वेस्टिजियल ऑर्गन्स आपल्याला इव्होल्युशनचे प्रूफ देतात. आता आपण बघूयात पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस. पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय? तर अंडरग्राउंड रिमेन्स, दॅट इज रेमिनंट्स ऑर इम्प्रेशन्स ऑफ बरीड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, ज्याला आपण फॉसिल्स असं म्हणतो, ते सुद्धा पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये मोडतात. म्हणजेच रिमेन्स जे असतात, काही जुने झालेले अर्थक्वेक्स असतील, फ्लड्स असतील किंवा इतर कोणते डिझास्टर्स असतील ज्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लाईक ह्युमन बीइंग्स ऑर ह्युमन बीइंग्स नसतील तरी बाकी कोणतेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्यावेळेस होते, ते प्लांट्स असतील, ते जे सगळे बरीड झाले होते त्यावेळेस त्यांचे फॉसिल्स स्टडी केले जातात. आणि फॉसिल्स स्टडी केले गेल्यावर त्याचा आपल्याला प्रूफ्स दिसतात की इव्होल्युशन कसं झालंय, त्याचे आपल्याला प्रूफ्स मिळतात, ज्याला पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस असं म्हटलं जातं. आता त्यामध्ये आपल्याला फॉसिल्स स्टडी करायचे असतात. फॉसिल्स स्टडी कसे करतात? कार्बन कन्झम्पशन डेथ नंतर प्लांट्स आणि ॲनिमल्स मध्ये स्टॉप होतं आणि तेव्हापासून C14 म्हणजेच कार्बन 14 ची डिकेइंग प्रोसेस स्टार्ट होते. ही डिकेइंग प्रोसेस ही कंटिन्युअसली अकर होत असते आणि इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स तो C14 आणि C12 चा जो रेशो असतो तो कॉन्स्टंटली चेंज होत असतो. तो कॉन्स्टंटली जेव्हा चेंज होत असतो तेव्हा का असं होतं, कॉन्स्टंटली तो चेंज का होत राहतो? तर C12 हा नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे. C12 हा नॉन रेडिओ ऍक्टिव्ह असल्यामुळे तो रेशो कायम चेंज होत राहतो. आणि द टाइम पास्ड सिन्स द डेथ ऑफ अ प्लांट और एनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द रेडिओ ऍक्टिव्हिटी ऑफ C14 अँड रेशो ऑफ C14 टू C12 प्रेझेंट इन देअर बॉडी. म्हणजेच जर आपल्याला ते किती वर्षापूर्वीचं फॉसिल आहे आणि ते फॉसिल स्टडी करायचं असेल तर C14 ची जी रेडिओ ऍक्टिव्हिटी असते ती टेस्ट केली जाते, स्टडी केली जाते आणि त्या याच्यावरून
ह्या दोन्हीचा रेशो काढला जातो आणि त्या दोन्हीचा रेशो जेव्हा निघतो तेव्हा आपल्याला त्या फॉसिलचं एज कळतं किंवा मग ते फॉसिल्स नीट स्टडी केलं जातं आणि त्या मेथडला कार्बन डेटिंग मेथड असं म्हणतात, का तर ती C14 आणि C12 याच्या रेडिओ ऍक्टिव्हिटीच्या मदतीने होते, म्हणून त्याला कार्बन डेटिंग मेथड असं म्हटलं जातं. हे परीक्षेत हा क्वेश्चन येतो की व्हॉट इज कार्बन डेटिंग मेथड, यू राईट अ शॉर्ट नोट ऑन कार्बन डेटिंग मेथड. तेव्हा तुम्हाला हे मी शॉर्ट मध्ये लिहून दिलेलं आहे, याचा फक्त पॅराग्राफ मध्ये कन्वर्जन करून लिहिलं तरी चालेल. आता आपण बघूयात कनेक्टिंग लिंक्स. कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय, तर काही प्लांट्स आणि ॲनिमल्स मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स, मॉर्फोलॉजिकल म्हणजे आपण आधीच बघितलं की स्ट्रक्चरल कॅरेक्टर्स दाखवतात, पण ते स्ट्रक्चरल कॅरेक्टर्स 2 डिफरंट ग्रुप्सचे असतात, तर त्याला म्हणतात कनेक्टिंग लिंक्स. म्हणजे 2 डिफरंट ग्रुप्सचे मिळून जे असतात त्याला म्हणतात कनेक्टिंग लिंक्स, ते कनेक्ट होतात. आता आपण एक्झाम्पल घेऊया पेरिपेटस. पेरिपेटस मध्ये सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल, पॅरापोडियालिक ऑर्गन्स, जे सगळे ॲनेलिडा या ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ते सगळे काही इथे आपल्याला त्याच्यामध्ये फंक्शन्स दिसतात. अजून त्याच्यात आर्थ्रोपोड्स ह्या ग्रुपचे फंक्शन्स असतात, जे की ट्रेकियल रेस्पिरेशन म्हणजे ट्रेकिया मधून रेस्पिरेशन करणं, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असणं, हे सगळं आर्थ्रोपॉड्स मध्ये. म्हणून पेरिपेटस हा ॲनेलिडा आणि आर्थ्रोपॉड्स मधली कनेक्टिंग लिंक आहे असं म्हटलं जातं. आता आपण बघूया डकबिट प्लॅटिपसचं एक्झाम्पल. डकबिट प्लॅटिपस असा ॲनिमल आहे जो एग्ज ले करतो, जी रेप्टाइल्सची क्वालिटी आहे आणि त्याच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स आणि हेअर पण प्रेझेंट आहे, जी मॅमल्सची क्वालिटी आहे. म्हणजे रेप्टाइल्स आणि मॅमल्स मधली जी कनेक्टिंग लिंक आहे ती आहे डकबिट प्लॅटिपस. आता आपण शेवटचं एक्झाम्पल बघतोय ते आहे लंगफिशचं. लंगफिश हा फिश असून सुद्धा लंग्सने रेस्पिरेशन करतो, जे इरेस्पेक्टिव्ह ऑफ बिंग फिश असं आपण त्याला म्हणू शकतो, कारण कुठलाच फिश आपण लंग्सनी रेस्पिरेट करताना पाहत नाही, लंग्सनी तो श्वास घेऊ शकत नाही. पण लंगफिश असा फिश जो लंग्सनी रेस्पिरेशन करतो. शक्यतो फिशेस हे लंग्सनी नाही, गिल्सनी रेस्पिरेट करतात, हे आपल्याला माहिती आहे. पण लंगफिश इरेस्पेक्टिव्ह ऑफ बिंग फिश लंग्सनी रेस्पिरेट करतो. म्हणून आता या सगळ्या एक्झाम्पल्स मधून आपण हे इंडिकेट करू शकतो की मॅमल्स हे रेप्टाइल्स पासून इव्हॉल्व्ह झालेले आहेत आणि अम्फिबियन्स हे फिशेस पासून इव्हॉल्व्ह झालेले आहेत. आता आपण बघूयात एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. एम्ब्रिओ म्हणजे काय, तर गर्भात तयार होणारं बाळ कोणाच्याही कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या असोमध्ये ते एक इनिशियल स्टेजेस म्हणजे अगदी 1 महिन्याचं किंवा काही वीक्सचं असताना एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज दाखवतं. म्हणजे ह्युमन बीइंगचा एम्ब्रिओ असो किंवा मग एखाद्या इतर ॲनिमलचा एम्ब्रिओ असो, तो त्याच्या इनिशियल स्टेजेस मध्ये एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज दाखवतात. जसं की तुम्हाला खालच्या पिक्चरमध्ये दिसतच असेल, त्यांच्यात खूप जास्त सिमिलॅरिटीज असतात. म्हणजे जर तुम्ही आता एखाद्या लायन किंवा कुठल्याही रॅबिटचा जर एम्ब्रिओ घेतला आणि ह्युमन बीइंगचा एम्ब्रिओ घेतला इनिशियल स्टेजेस मधला, तर त्यांचे जे सिमिलॅरिटीज आहेत त्यांच्यामध्ये त्या तुम्हाला दिसून येतील, जे आपल्याला एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन चा प्रूफ देतात. आणि त्या काही ज्या सिमिलॅरिटीज असतात त्या ग्रॅज्युअली म्हणजे खूप स्लोली डिक्रीज होतात. डिक्रीज होताना आपण त्या पाहू शकतो. जसं की तुम्हाला खालच्या पिक्चर मध्ये दिसतच असेल, तुम्ही पुढे पुढे ते वाढत गेल्यानंतर प्रत्येक ॲनिमलच्या एम्ब्रिओ मध्ये चेंजेस दिसू लागले आणि जे इनिशियल स्टेजेस मधली जे एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज आहेत त्या आपल्याला त्या ॲनिमलच्या किंवा त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॉमन ओरिजिनचा एव्हिडन्स देतात. आता आपण बघूया डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आपल्याला सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट सांगते. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट म्हणजे काय, म्हणजे जे नेचरमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी फिट आहे त्यालाच नेचर चूज करतं आणि रिप्रोड्यूस करण्याची संधी देतं आणि न्यू स्पीशीज जनरेट करायला मदत करतं.
प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सगळेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एकमेकांशी लाईफ थ्रेटनिंग मॅनर मध्ये कम्पीट करत असतात. जसं पक्षाला छोट्या पक्ष्यांना मोठे पक्षी खातात, छोट्या अॅनिमल्सला मोठे अॅनिमल्स खातात, हरणाला वाघ खातो किंवा मग चिमणीला घार खाते. म्हणजे असं एक कंटिन्युअसली ते लाईफ थ्रेटनिंग मॅनर मध्ये एकमेकांशी कॉम्पीट करत असतात. आणि जे ह्या लाईफ थ्रेटनिंग मॅनर मधून बाहेर पडून मॉडिफिकेशन्स दाखवतात स्वतःमध्ये, जे विन करतात कॉम्पिटिशन, तेच इथे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट मध्ये राहण्यासाठी एलिजिबल ठरतात. आणि बाकीचे जे असतात ते पेरिश होतात. पेरिश म्हणजे नष्ट होऊन जातात. जसं की डायनासोर्स आता नाहीये, ते नष्ट झाले का? कारण की त्यांनी त्यावेळेस मॉडिफिकेशन्स दाखवले नसतील किंवा मग अजून काही कारणं असतील ते पेरिश होण्याची, पण ते सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट मध्ये मोडत नव्हते. म्हणून डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आपल्याला सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट सांगते आणि त्याच्यामध्ये जे बसत नाही ते पेरिश होऊन जाते. आता आपण डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शनचे लिमिटेशन्स म्हणजे ऑब्जेक्शन्स बघूया, जे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा दिलेले आहेत. ते मी थोडेसे शॉर्ट करून सांगते. नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर फॉर इव्होल्युशन. म्हणजे नॅचरल सिलेक्शन हा फक्त इव्होल्युशन साठीचा फॅक्टर होऊ शकत नाही असं म्हटलं गेलं. एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल म्हणजे जे चांगले होते मॉडिफिकेशन्स, युजफुल आणि युजलेस मॉडिफिकेशन्सचे एक्सप्लेनेशन डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन मध्ये दिलं गेलं नाही. तो एक लिमिटेशन आहे. स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंजेस. ॲब्रप्ट म्हणजे फास्ट झालेले आणि स्लो म्हणजे एकदम ग्रॅज्युअल चेंजेस, जे आपण मगाशी पाहिले. ते जे चेंजेस होते त्याबद्दलही काहीच एक्सप्लेनेशन डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन मध्ये दिलं गेलं नाही. यामुळे हे 3 आहेत ते लिमिटेशन्स आहेत त्याचे. बाकी डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन ही खूप चांगली थिअरी आहे इव्होल्युशन साठीची आणि ती माइलस्टोन आहे या बाकी इव्होल्युशनच्या थिअरी मध्ये. आता आपण बघूयात लॅमार्किझम. लॅमार्किझम ही थिअरी जीन बॅप्टाइस्ट लॅमार्क ह्या नावाच्या सायंटिस्टनी दिली. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जे मॉर्फोलॉजिकल चेंजेस आपण पाहिले ते इव्होल्युशन साठी गरजेचेच होते. म्हणजे इव्होल्युशन त्यामुळेच झालं आहे. पण ते कसे झाले? मॉर्फोलॉजिकल चेंजेस म्हणजेच एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमनी काही ऍक्टिव्हिटी केल्या किंवा काही आळशीपणा म्हणजेच लेझीनेस केला तर झालेले जे चेंजेस आहेत त्यांच्यात स्ट्रक्चरल, त्यांना मॉर्फोलॉजिकल चेंजेस असं म्हणतात. आणि त्या थिअरीला त्यांनी यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स असं नाव दिलं. आता आपण यामध्ये एक्झाम्पल घेऊया जिराफचं. जिराफचं नेक जे आहे ते आपल्याला माहिती खूपच लॉंग आहे. तर लॅमार्क ह्या सायंटिस्टनी सांगितलं की ते एवढं लॉंग का झालंय? ब्राउझिंग ऑन द लीव्स ऑफ टॉल ट्रीज. म्हणजे जिराफ आधीच्या जिराफचे जे अँसेस्टर्स होते त्यांचं नेक कदाचित शॉर्टही असेल, पण काही ऍक्टिव्हिटी त्यांनी केल्या म्हणजे मोठ्या टॉल ट्रीज, उंच झाडांची जी लीव्स होती ती त्यांनी त्याच्यावरती ब्राउज करायचा, ती खाण्याचा प्रयत्न केला. मग असं करत करत त्यांचं नेक जे होतं ते टॉल होत गेलं आणि काही वर्षानंतर ते असे इव्हॉल्व्ह व्हायला लागले की ते जन्मतःच त्यांचं नेक मोठंच लॉंगच व्हायला लागलं. प्लस सेकंड एक्झाम्पल आपण बघूयात ऑस्ट्रिच आणि एम्यू हे बर्ड्स. यांचे विंग्स वीक आहेत म्हणून ते जास्त उंच उडू शकत नाही. तर ते विंग्स वीक का आहेत? वीक का झाली आहेत? ड्यू टू नो यूज. ते यूजच कधी आधीपासून त्यांनी केले नाहीत. म्हणजेच ह्याला काय म्हणावं? लेझीनेस. ती ऍक्टिव्हिटी नाही होऊ शकत. नो यूज म्हणजे लेझीनेस मध्ये मोडलं गेलं. म्हणून त्यांचे विंग्स वीक झाले आणि इव्होल्युशन झालं तेव्हा पण ते वीकच राहिले. म्हणून आता त्यांच्या येणाऱ्या प्रजाती सुद्धा जास्त उंच उडू शकत नाही. आता आपण थर्ड एक्झाम्पल त्यातच बघूयात. ते आहे स्वॅन आणि डक्स सारख्या बर्डचं. त्यांचे जे लेग्स आहेत ते तुम्ही बघितले तर ते युजफुल आहेत. कशासाठी? स्विमिंग साठी युजफुल आहेत ते. तर ते तसे का झाले? ते आधीपासून वॉटर मध्ये म्हणजे पाण्यात राहिलेले आहेत ते बर्ड्स.
म्हणून त्यांचे लेग्स जे आहेत ते आता स्विमिंगसाठी युजफुल झाले आणि काही वर्षांनी ते जसे जसे इव्हॉल्व्ह होत गेले तसतसे त्यांचे येणाऱ्या प्रजातींचे सुद्धा पाय जे आहेत ते स्विमिंगसाठी युजफुल झाले. आणि हे जे आता आपण सगळे एक्झाम्पल्स बघितले ते एक्झाम्पल्स होते ॲक्वायर्ड कॅरेक्टर्सचे. ॲक्वायर्ड म्हणजे प्रत्येक अँसेस्टर कडून पुढच्या ज्या त्यांची पिढी आहे त्यांच्याकडे गेलेले जे कॅरेक्टर्स आहेत त्यांना म्हणतात ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स विच ट्रॅव्हल फ्रॉम वन जनरेशन टू अनदर. आणि त्या थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स म्हणजेच लॅमार्किझम. लॅमार्किझमचं दुसरं नाव आहे थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज ऑफ ऑर्गॅनिझम्स. ऑर्गॅनिझमच्या ज्या न्यू स्पीशीज आहेत त्या जेव्हा फॉर्म होतात त्यांचं फॉर्मेशन जेव्हा होतं तो इफेक्ट कशाचा आहे, ते इव्होल्युशनचा आहे. तर जेव्हा स्पीशीज म्हणजे काय असतं, एक ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम, कोणत्याही एका ऑर्गॅनिझमचा एक ग्रुप धरूयात आपण, तो जो फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स म्हणजे चांगले इंडिव्हिज्युअल्स प्रोड्यूस करतो नॅचरल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसने, त्याला स्पीशीज असं म्हटलं जातं. म्हणजे आता ह्युमन बिंगची एक स्पीशीज धरूयात आपण, तर ती सेम इंडिव्हिज्युअल क्रिएट करणार स्वतःसारखे नॅचरल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसनी, त्याला म्हणायचं स्पीशीज. आणि जेनेटिक त्यांचं फूड हॅबिटेट, रिप्रोडक्टिव्ह एबिलिटी आणि पिरियड ही प्रत्येक स्पीशीची डिफरंट असते. म्हणजे खाणं वेगळं असतं, हॅबिटेट म्हणजे राहण्याचं ठिकाण वेगळं असतं, रिप्रोडक्टिव्ह एबिलिटी म्हणजे कोणी अगदी काही वीक्स मध्ये जन्माला घालू शकतं नवीन बाळ, किंवा मग काही जणांना काही खूप महिने लागतात काही स्पीशीजना, तर तेही वेगळं असतं. पिरियड वेगळा असतो. हाऊएव्हर जेनेटिक व्हेरिएशनचे फॉर्मेशन न्यू स्पीशीजच्या फॉर्मेशनसाठी जे रिस्पॉन्सिबल असतं ते वेगळं असतं. आणि जॉग्राफिकल आणि रिप्रोडक्टिव्ह चेंजेस हे आपण रिस्पॉन्सिबल धरू शकतो त्यासाठी, कारण जॉग्राफिकल आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन जे आहे ते स्पेशिएशनसाठी खूप इफेक्टिव्ह असतं. आता आपण बघणार आहोत ह्युमन इव्होल्युशन, म्हणजे ह्युमन्स कसे इव्हॉल्व्ह झाले, अँसेस्टर्स किती वर्षांपूर्वी कोणते होते, हे सगळं मी इथे या टेबलच्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे लवकर समजून येईल किती इयर्स अगो आणि कोणतं इव्होल्युशन कसं कसं झालं ते लिहिलंय. 7 crore years ago लेमर्स होते. लेमर्स म्हणजे मंकी लाईक ॲनिमल्स, एप्स होते, जे आत्ताच्या मॉडर्न लेमर्स सारखे दिसायचे. त्याच्यानंतर 4 crore years ago इजिप्टोपॅथिकस इव्हॉल्व्ह झाले. इजिप्टोपॅथिकस इव्हॉल्व्ह जेव्हा झाले तेव्हा त्यांची टेल जी होती, शेपूट, ते डिसअपिअर झालेलं दिसून आलं. त्याच्यानंतर ते इजिप्टोपॅथिकस होते आफ्रिकामध्ये, ते आफ्रिकेमध्ये इव्हॉल्व्ह झालेले. इजिप्टोपॅथिकस हे जे एप्स होते ते त्यांच्या ब्रेन मधल्या एनलार्जमेंटमुळे इव्हॉल्व्ह झाले. त्यांचे हँड्स सुद्धा इम्प्रूव्ह झाले होते, म्हणजे आधीच्या पेक्षा त्यांचे हँड्स आता बऱ्यापैकी कामं जास्तचे करायला लागले होते. म्हणून ते इजिप्टोपॅथिकस ॲनिमल्स इव्हॉल्व्ह झाले. कशापासून? लेमर्स पासून, मॉडर्न लेमर्स पासून. मॉडर्न लेमर्स आता आहेत, तेव्हा मंकीला एक एप होते, त्यांच्यापासून इजिप्टोपॅथिकस तयार झाले. आणि ते कुठे पोहोचले? ते साऊथ आणि नॉर्थ ईस्ट एशियामध्ये इव्हॉल्व्ह झाले आणि फायनली ते गिबॉन आणि ओरांग उटान ह्या प्लेसमध्ये ते इव्हॉल्व्ह झाले फायनली. इतर जे एप लाईक ॲनिमल्स होते ते 2.5 करोड इयर्स अगो आफ्रिकेतच राहिले. म्हणजे काही जण त्यातले इव्हॉल्व्ह झाले वेगळीकडे जाऊन, पण काही जे आफ्रिकेतच राहिले ते गोरिला आणि चिंपॅन्झी त्यांच्यामध्ये इव्हॉल्व्ह झाले. त्यांना म्हणायचं ड्रायोपॅथिकस. आणि काही एप्स जे होते ते 2 करोड इयर्स अगो पण इव्हॉल्व्ह झाले होते आणि ते त्यांचे हँड्स जास्तीत जास्त फूड आणि इतर वर्कसाठी यूज करायला लागले होते. ते एप्स जे होते ते जास्तीत जास्त लँडवरती लिव्ह करायला लागले, म्हणजे राहायला लागले, कारण की फॉरेस्ट नष्ट होत चालली होती, कारण की ड्राय एन्व्हायरमेंट ड्राय झाली होती. आणि
त्यांचे जे लंबर बोन्स म्हणजे ठिसूळ होती हाडं, ती डेव्हलप झाली की ज्याच्यामुळे त्यांना इरेक्ट पोस्चर मिळायला लागलं. इरेक्ट पोस्चर म्हणजे ते स्ट्रेट उभे राहू शकायला लागले. आणि तेव्हा स्किल्ड ह्युमन आणि त्याच्यानंतर मॅन विथ इरेक्ट पोस्चर जो 15 लाख वर्षांपूर्वी 15 लाख इयर्स अगो इव्हॉल्व झाला मॅन विथ इरेक्ट पोस्चर. स्किल्ड ह्युमन कधी इव्हॉल्व झाले 20 लाख इयर्स अगो. ऑस्ट्रेलोपॅथिकस कधी झाले 40 लाख इयर्स अगो. रामापॅथिकस कधी झाले 1 करोड इयर्स अगो. असे हे सगळे इव्हॉल्व झाले. अजूनही आहेत ह्याच्यामध्ये. माझा बोर्ड छोटा असल्यामुळे माझ्या इथे 7च बसलेत, अजून 2 आहेत. आपल्याला सगळ्यात पहिला ह्युमन लाईक जो एक होता, ह्युमन लाईक जो माणसांचा सारखाच होता सेम, तो होता रामापॅथिकस जो 1 करोड इयर्स अगो इव्हॉल्व झाला होता ईस्ट आफ्रिकामध्ये. आणि त्याच्यानंतर तो डेव्हलप होत गेला आणि तो त्याच्या साईज मध्ये ग्रोथ होत गेली आणि तो अजून इंटेलिजंट झाला, हुशार झाला, काही कामं बऱ्यापैकी शिकायला लागला वेगवेगळे आणि त्याचं ब्रेनही डेव्हलप झालं. आणि तो एक साऊथ आफ्रिकामध्ये इव्हॉल्व झाला किती वर्षांपूर्वी 40 लाख इयर्स अगो, ज्याला ऑस्ट्रेलोपॅथिकस असं म्हणतात. अबाउट 1 लाख इयर्स अगो फायर डिस्कवर झालं. म्हणजे आग कशी जनरेट करतात किंवा तुम्ही ऐकलंच असेल ते स्टोन्सनी आपले अँसेस्टर्स आग पेटवायचे, तर ते 1 लाख इयर्स अगो डिस्कवर झालं. आणि ते डिस्कवर झाल्यानंतर 50,000 वर्षापूर्वी 50,000 इयर्स अगो क्रो-मॅग्नन मॅन डेव्हलप झाला. क्रो-मॅग्नन मॅन जेव्हा डेव्हलप झाला तेव्हा त्याचं ब्रेन इतकं सफिशियंटली इव्हॉल्व झालेलं होतं, इनफ होतं की तो क्लास वाईज म्हणजे बऱ्यापैकी हुशार आणि इंटेलिजंट मॅन म्हटला जाऊ शकत होता. आणि निअंडरथल मॅन हा पहिला वाईज मॅन म्हणजे माणसात मोडणारा एप म्हणून त्याला रिकॉग्नाइज केलं गेलं. किती वर्षापूर्वी? 1.5 लाख वर्षापूर्वी, 1,50,000 इयर्स अगो. आणि हे जे इव्होल्युशन होतं ते खूप म्हणजे आधीपेक्षा बऱ्यापैकी फास्ट झालं. आणि त्याच्यानंतर 10,000 इयर्स अगो हुशार माणसं, वाईज मॅन, त्यांनी माणूस हुशार होत गेला, त्यांनी ऍग्रिकल्चर सुरू केलं, शेती सुरू केली. आणि त्याच्यानंतर ते कॅटल वगैरे हे करायला लागले, सिटीज एस्टॅब्लिश झाल्या. त्याच्यानंतर कल्चरल डेव्हलपमेंट म्हणजे कल्चर समजायला लागले माणसांना, सण वार फेस्टिवल सगळं असं डेव्हलप होत गेलं, डिस्कवर होत गेलं. आणि आर्ट ऑफ रायटिंग म्हणजे लिखाणाचं जे आर्ट आहे ते जवळपास 5,000 वर्षापूर्वी 5,000 इयर्स अगो इन्व्हेंट झालं आणि हिस्ट्री स्टार्ट झाली. कारण की आधी हिस्ट्री कशी स्टार्ट करणार? लिखाणाचं जर आर्टच नव्हतं तर हिस्ट्री पुढची कळालीच नसती, काय होणार होती. पण 5,000 इयर्स अगो जेव्हा ते लिखाणाचं आर्ट ऑफ रायटिंग इन्व्हेंट झालं तेव्हा हिस्ट्री पुढची सुरू झाली. त्याच्यानंतर मॉडर्न सायन्सेस जसं की काही बऱ्याचशा डिस्कवरीज झाल्या, बल्ब झालं, खूप जास्त डिस्कवरीज होत गेल्या. ते ज्या डिस्कवरीज झाल्या त्या जवळपास 400 वर्षांपूर्वी झाल्या. आणि ते एस्टॅब्लिश इंडस्ट्रियल सोसायटी जेव्हा एस्टॅब्लिश झाली ती कधी झाली? 200 वर्षापूर्वी. इंडस्ट्रियल म्हणजे मोठमोठ्या कंपनीज किंवा मग बिझनेसेस एस्टॅब्लिश होत गेले 200 वर्षापूर्वी. आणि आता आपण ह्या स्टेजवरती आहोत की आता आपल्याला खूप जास्त सायन्स, टेक्नॉलॉजी आणि इंटेलिजन्स खूप आहे आपल्यामध्ये की आपण अगदी मून पर्यंत पोहोचलोय. म्हणजे इतके इव्हॉल्व झालेत अॅनिमल्स. ह्या लेसन मधले मी सगळे पॉइंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे आता इथपर्यंत. आता इथे हा आपला लेसन संपलेला आहे. आणि तुम्हाला वाटलं असेल की मी काही स्किप केलंय तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. पण मी जे पॉइंट्स एक्झामसाठी इम्पॉर्टंट असतात तेच घेतलेले आहेत आणि तेही तुम्हाला कळावे म्हणून फ्लोचार्टच्या फॉर्ममध्ये घेतले, जेणेकरून फ्लोचार्ट्स लर्न करायला सोपे जातील आणि एक्झाम्समध्ये आन्सर लिहायला सुद्धा तुम्हाला अवघड पडणार नाही.
तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझे पुढचे व्हिडिओज अजूनही नोटिफिकेशन्स हवे असतील तर नक्की बेल बटनला प्रेस करा. थँक्यू.